वाघानं बघा इकडं म्हशी घेऊन आला. इकडं मी फिरायला आलो इकडं, तर इकडं म्हशी घेऊन आलाय. त्याला आता कळलं ना का भावाला निमा येसा द्यावा, ही द्यावा. बायकोचा ऐकतो तुम्हाला सांगतो आणि ही करत बसतोय. आणि इकडे एक म्हस धरली आहे बघा. काय लागा आबा लगा सक्का भावा लागा येड्यागत करू नकोस. हा सख्या भावाला असं करतो का तू? आतापर्यंत मसर मी राखली ती. अरे आबा राखली मग दिली. तीच लोकं मला पैसे ती 9 लाख रुपये. अरे आबा लगा आतापर्यंत मसराला वैरण घातलेली मी जिसलेलो ही माझं 9 लाख रुपये गेले. त्यात निम लगा एका पाठीवर आलोय. घराचं पैसे देतून कशाला मिटवून टाकू? एका पाठीवर आलो येड्यागत करू नकोस. मला करायचं काय? करायचं काय नेहमी माझा बी खर्च दिला पाहिजे का नाही? तुझा खर्च कसा आहे सांग? बघ मसर राखली आबा राखलेली आजपर्यंत तू खाल्लं की टाकलेलं नाही? पण वैरण ह्याला टाकली माझं नाही, आतापर्यंत तू खाल्लं का नाही पेंड आजपर्यंत? आणि वैरण 9 लाखायचं 10,000 8 दिवसाला 10 12 15,000 पगार येतो. पण जटलोय नाही मी. मग खाल्लं की त्यात फिटलं की सगळं तू. मग मी घर तो पैसे घालवलं तर मी जटलेलो मग ती पैसे फिटले अरे गेले. आबा ती मी पदरनं घालवलंय येड्यासारखं करू नको. पदर घालवले मी लोकांचं माझं 5-6 लाख रुपये कर्ज आहे मला लगा लोकांचं. येड्यागत करू नको तसा. 5-6 लाख रुपये लोकांचं कर्ज उचलले 3 रुपये आणि मग ही जनावर सांभाळतोय. कोणाच कर्ज उचललंय लोकांचं उचलले 3 लोकांच रुपये. कशाला काय लागा थापा देतोय? आता माझ्याकडे रुपये नाही काय करायचं? रुपये कसा नसतो यार, तुला द्यायचं नाही म्हणून सांग. तूच म्हणत होतास एक काळी तुझंच वाक्य होतं, बावाचं देवाचं गावाचं खाल्लेलं पचत नाही, आणि तूच लागलाय तसा करायला. बायकोच ऐकून करू नको असा लागा. आज तू एकलता गावला म्हणून तुला मी बोलतो इकडं. शेवटी भाव झोपी घेणार आहे एवढं लक्षात ठेव. तुझं मन हालाय माझे पैसे पाहिजे. द्या रे. अरे तुझं मी घेतलं असतं तर दिलं असतं, 100% दिलं असतं. अरे मसर सांभाळली मला सांग, ऐकून घे. तू घर बांधताना काय म्हणला, तात्या तुझं काय असेल ती मी टप्प्यानं सगळं देतो म्हणलं का नाही? सांग म्हणलं म्हणजे तू मग टप्प्याने देतो म्हणलं का नाही? सांग. लगेच पाहिजे दमा दमा लगेच असतं एकदम. लगा असं खोटं बोलून ये रे असं. हा असं खोटं लक्षात खोटं इथलं खोटं बोलायला लागला का तू? नव मला सांग, मी येडा नाही मागं तुझ्या फिरायला. मला चालायचं फिरायला. मी तुझ्या मागे येडा नाही फिरायला. आले गे. हा हो हो का तुला तुझी इच्छाच नाही द्यायची? सांग. नाही मला मसर देईन. मसर सोडून काय बोला. बाबा बघितलं का गेला कसा मुद्दाम निघून चालला या. अरे मुसऱ्या, अरे जरा तर हिकर घे लगा, जरा तर सुधर गेला का? लगा विषय मसराच काढलास का निघून चाललास? हा हो हो आणतो चला, राहू द्या ना देऊ द्या. चला पोरानं फिरायला. तुला बघतो माझी मी कसा आहे ती. खाली या. अरे तुला वाटलं पाहिजे का बाबाजी इशाचं खायला तर काय तर खाली लागा. या. यो. ट्रक, 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 आणि तू ट्रक, किती जरी खाल्लं तर सुखी राहणार नाही. भावाचं खाऊन कोण मोठं झालं नाही एवढं लक्षात ठेव. खाली या. भावा चला आणतो चला. दमान 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 पडशील. ए चला का चला. त्याची त्याला कळलं पाहिजे. लगा स्वतःच लगा ही करून घेतोय लगा फायदा. लगा ह्याच भावानं वाईट काळात सांभाळले. हे असंच असते हो. माणूस कसा आहे आजकाल जाण राखत नाही. जाण राखना म्हणून तर हे असं झालं या. तुला लगा थोडं तर लगा हे वाटलं पाहिजे की लगा बायको देखत पण तसाच म्हणतोय. बायको नसताना मी तसं माझी ह्याच्या अंगात सगळी गोम आहे ना. आणि काय लय मोठा होणार नाही मस्तर म्हणजे काय लय माझं ही करून काय तो लय मोठा होणार नाही. पण तुझी तुला कळलं पाहिलं होतं. आणि तो जायचा फिरायला पण हिरवाळ पडलं या. रोज यायचं रोज यायचं कसं कोणीकडे फिरायचं? कोणीकडे जायचं फिरायला? हां चला. रात्री बघा सकाळी वायसा पाऊस पडलाय. कसं मस्त वाटते. थोडा थोडा पाऊस पडलाय. आता बिन वातावरण झाले हो का या आबाळ आले गच्च आबाळ आले. बरोबर काढतंय आज.
पडशील पंचील आणशा तू वाटेल सर आणत्या तू नाहीतर माझ्या हाताला तर सकाळी बघा पहाटेचाच पाऊस आज आलंच नाही दुपार 4 वाजता काल 4 वाजता आलता थोडा है ना 4-5 वाजता थोडं वाळतंय लगेच रान वाळतंय या असं सूर्य उगवला होता हं? सकाळी उठून फोन बघितलं होतं बर खाली उतरली टड टड टड. माणूस काय म्हणतं कुठं ते नादाला लागाव हे अशानं माणूस गप्प बसते किती जरी कमवलं काय जरी केलं तरी राग आहे भरात एकामेकाला हाणतंय मारतंय ढकलून देतंय पण पुन्हा विचार येतो कुठं ते हे नादाला लागायचं पण ह्याला थोडीसुद्धा याला एवढी माया येत नाही की थोडं तरी द्यावं हां म्हशी निम्या द्यायला काय अडचण आहे तुला आणि शिव मलाच म्हणतो आता कधी कुठं तर असं काय न्याय झाला आहे का म्हशी राखल्या म्हणून ही मला 9 लाख रुपये मागतोय फक्त म्हशी राखल्यामुळं मग म्हशीच तू काय खाल्लं नाही का हां दूध खाल्लं नाही 15 हजार 8 दिवसाला पगार येतोय 20 लिटर म्हशी दूध घातली आज बारीक मोठी 10 म्हशी आहेत या 5 दिल्या पाहिजे नाही माझी मला सांगा बरं ह्यानं देत नाही गुरु असते शिकवणारे संख्या जास्त असते पण ऐकायचं ही त्याची त्याला कळलं पाहिजे कळत नाही तो तिथं म्हशी राखत बसलाय तो त्या टोकाला मग ह्याला आताही म्हणलं एकलट दिसला होता इथं बायको नाही तो पण विचारावं म्हणलं तर सरळ म्हणतो मी राखलेलं 9 लाख रुपये दे हां राखलेलं कुठे पैसे असतात का अरे राखोळी तर आहे का एवढी बरं तू राखली म्हशी मी म्हणत नाही तू राखली नाही ती तू राखलीच म्हशी सांभाळल्यास पण त्याचं तू खाल्लं पेन ना तू पगार घेतलास शेतातलं घातलं आता एक शेतातलं बंद केलंय पण त्याच्यात सगळं त्याचं काय असेल ते तू करून घेतलं ना बरोबर का नाही सांगा उलट नाही बोलतोय उलट तर बसतं या त्याला थोडं तर करायला पाहिजे आता म्हणलं सहज विचारावं करेल विचारायला जाणार नव्हतो पण बायको नाही म्हणून विचारावं म्हणलं ह्याचं काय मन फिरलं तर फिरलं पण ह्याचं काय मन गाड्यात फिरायचं दिसत नाही कसलंच ह्याचं मन फिरायचं दिसत नाही बायको नसली बिन त्याचं तीच ठोका उलट बोलतोय काय मी राखली ती अरे काय लागा तो राखली ए पोर एका ठाण्यात जाणं तिकडं रस्त्याने चल तो ही पोरगी रस्त्याने फिरते हे माने रस्त्याने चल रस्ता सोडून जायचं नाही चला चला कना 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 फिरायला जायचं फळा अरे तिकडं कुठल्या रस्त्याने जायचं आपल्याला आ चला चला कना 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 मी आपलं शांत बसतोय सोन्यासारखी लेकरं आहे ती कुठं तरी नादाला लागाव म्हणून ती फारच येड्यागत खरा लागलं या पळवू नको काठा बिठा मोडल वाऱ्या ओळखून काठा आले रस्त्यावर ती काठ बघा शेजारी कसलं आली आता वारं वावटळ सुटल्या गाड्या पंक्चर व्हायची दाट शक्यता असते हां हां वारं पाऊस चालू केलं का गाड्या पंक्चर होती द्या म्हणजे होती द्यास बारक्या टायर आहे तर लगेच होती द्या आबाळ बा कसला आलंय मित्रांनो काळं छर आबाळ आलंय आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला लागले पुढं मेरकाला पाऊस पडते का नाही काय माहीत चला मित्रांनो आपलं चालू आहे आपलं मस्तपैकी फिरायचं ना देऊ द्या माझं तर डोकं असं हँग होऊन गेलंय बघा